आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मास्तर, आता घ्या बाई सक्तीची विश्रांती. हा, ऐकलं नाही माझं? मी सांगते आराम करा, आराम करा. ऐकलं का सांगा बरं? नाहीच ऐकलं तो. सकाळ म्हणू नका, संध्याकाळ म्हणू नका. तुम्ही आपले बाहेर बाई सारखे. ते जाऊ दे, वयाचं तरी भान ठेवायचं का नाही? ते नाही. पडलात का नाही आजारी? आता आजारी कसला हो? तुम्हा सगळ्यांचं प्रेम माया सहन झाली नाही माझ्या हृदयाला, म्हणून थोडा गडबडलो. तुम्ही म्हणताय ते खरंय, माझ्या वयाला मानवलं नाही. तुमचं अतिप्रेम त्यामुळे सहन नाही झालंय. बाबा, घरी जाऊया? हो हो. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय, म्हणाले आराम करायचा आता. बाबा, आता तुम्हाला सगळ्यांचं ऐकावं लागेल आणि सक्तीचा आराम करायचा आहे तुम्ही. हो बाई. हो हो, शक्तीचा आराम. डॉक्टरांनी काही टेस्ट वगैरे करायला सांगितलेलं नाहीत ना, आणि सांगितले असतील तरी नको करायला. काही झालेलं नाही मला. हे वयोमानानुसार थोडासा थकवाल्यामुळे झालेला आहे फक्त, बाकी काही नाही. हो, थकव्यामुळेच झालंय सगळं. आणि काही टेस्ट वगैरे करायला सांगितल्या नाहीयेत. हा, टेन्शन नका घेऊ. मग म्हटलं ना मी, काही झालेलं नाही मला. टेन्शन घेताय तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका. मला कशाला काय होणार आहे. छान सगळ्या नातवंडांची लग्न बघितल्याशिवाय मी काही जाणार नाही. हो, मी आलेच. आबा, तू सामान बांधायला की मी व्यवहारच बघतो. बाबा, घरी जायचंय. ओवी, शांत. आपल्याला धीर सोडून चालणार नाही. शांत हो प्लीज. सगळे कसे शांत होऊ मी? सगळं माहित असून सुद्धा मी बाबासमोर कसं दाखवू मला काहीच माहित नाही. ओवी, मला तुझी घालमेल कळते. आपल्याला उभं राहावंच लागणार. तूच म्हणालीस ना ग, उभं राहावंच लागेल. मिळून उभे राहू. काय झालं मुक्ता? या मास्तर, या बाई. हा या, बसा इकडं. हा, आणि आता अजिबात घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. विचार करायचा नाही कसला, कळलं का? आणि सगळ्यात महत्वाचं बाई, मी सांगेन ते ऐकायचं बाई सगळं. मग काय तर. बाबा, पाणी आणू? खायला करू का काही? आपण एक काम करूया, सगळं बाबांच्या आवडीचं बनवूया. हो, मला काही नको. तुमच्या आवडीचं तुम्हाला काय पाहिजे ते करा, मला काही बाबा, कसं वाटतं आता? आणि डॉक्टर काय म्हणाले? अरे काही झालेलं नाही मला, अगदी ठणठणीत आहे. हा, बहुमानानुसार थोडासा थकवा येणारच ना ग.
तेवढंच झालंय. उगाच तुम्ही त्रास करून घेताय. काय नाही, म्हातारीचं कौतुक पुरे झालं. तुम्ही आता आपापल्या कामाला जा बरं. हा, सांगून ठेवतो. हो. बर, काय ग तुला गोंधळ मांडलेकर बाई गेल्या का? शाळेत गेल्या? नाही, आज नाही पाठवलं तिला. आहे ना आतमध्ये तुमच्या खोलीमध्ये अभ्यास करते. होय, बर बर. बर, मी ना थोडासा आराम करतो आता. सावकाश. आणि एक लक्षात घ्या, कोणी माझ्या काळजीपोटी माझ्या खोलीच्या आसपास पिंगा घालत राहू नका. बाबा, हा, जा सगळ्यांनी आपापल्या कामाला जा. कळतंय का? अगदीच मला तसं काही वाटलं तर मी असेल तर ताईने हाक मारेन. हो हो हा, आणि त्या सुद्धा अगदी बारीक लक्ष ठेवून राहतील माझ्यावरती. हो. अजिबात मला घराबाहेर पाऊल सुद्धा ठेवायला देणार नाहीत. बरोबर ना? मग काय तर, तुम्ही दाराच्या बाहेर पाय तर ठेवा, मग मी येईन, तुम्ही ये बाई. बघा, आहे ना? हा. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ते एखादं द्वारपूर घराबाहेर पडू नये म्हणून आया त्या अशा दरवाजाला अशी मोठी फळी लावून घेतात ना, अशी मोठी फळीच लावून घ्या. मला ओलांडता सुद्धा येणार नाही बाई. काय बाबा? काय बोलायचं त्यांना? चला, आलं. ए, तू नको काळजी करू वृंदा. ऐक, काय झालं बाबा? आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही असे गप्प का झालात? आणि ओबी, बाबांनी आपल्यापासून खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली. म्हणजे त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे हे सुद्धा बाबांनी आपल्यापासून लपवून ठेवलं. आणि आता ते ऑपरेशन झाल्यावर ते किती यशस्वी होणार आहे हेही माहित नाही आपल्याला. काय आपले बाबा नाही ओवी, नाही त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवलं कारण आपल्याला त्रास होऊ नये, टेन्शन येऊ नये असं वाटत होतं. त्यांनी सगळं लपवलं कारण तुझ्या लग्नात जर त्यांच्याबद्दल कळलं तर आपल्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जाणार आणि त्यामुळे तुझं लग्न पोस्टपोन करावं लागू नये अशी इच्छा होती त्यांची, म्हणून हे सगळं लपवलं आपल्यापासून. आणि आताही त्यांना आपल्या चेहऱ्यावर दुःख नाही बघायचंय. आता त्यांची इच्छा आहे तर आपल्या चेहऱ्यावर आपल्याला काही माहिती आहे, काही कळलंय असं नाही दाखवलं पाहिजे आपण.
काय नशीब काढलं बाई मास्तरांनी. आणि पोरींनो, तुम्ही सुद्धा काय पाप मिळालंय बाई तुम्हाला. त्या यमाला दरवाजात उभं करून ठेवलंय बाई त्यांनी, तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसू नये म्हणून. आणि तुम्ही सुद्धा बाई बापाचं काळीज बनवून स्वतःच्या काळजावरती दगड ठेवलाय. ते तुमची काळजी करतात, तुम्ही त्यांचं दुःख कमी करत नाही. असं कुठं घडत नाही ग बाई. मागच्या जन्मीला फार मोठं पुण्य केलेलं असेल तुम्ही आणि तुमच्या बाबांनी पण, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या नशिबी हे असं नातं आलं. मरणाच्या दारात असून सुद्धा ना मास्तर सुखी आहे असंच म्हणायला लागेल बाई. हो, आम्ही पण वाडकर मास्तरांच्या मुली आहोत. आमच्या बाबांना आम्ही मरणाच्या दारातनं परत आणू. आणाल बाई आणाल. मी धन्वंतरी हॉस्पिटल आणि ग्लोबल हॉस्पिटल मध्ये बोललोय. त्यांनी एका धर्मदाय संस्थेशी कॉन्टॅक्ट करून दिलाय मला. अच्छा, तुमचं डॉक्टरांशी बोलणं झालं का? हो, बोललो मी त्यांच्याशी. त्यांनी एका आपल्याच एरियातले काय ते गणेश संस्था आहे ना, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितले. ते बोलले की मी बोललोय तिकडे म्हणून. आणि त्यांनी काय हॉस्पिटलची नावं पण पाठवलेत जिथे ट्रीटमेंटवर जरा सवलत मिळेल. वा समीर, असं झालं तर खूप बरं होईल. ना बरं तर होईल, पण मला असं वाटतंय की एकूण खर्च 65 ते 70 लाखापर्यंत जाईल. बापरे, इतका खर्च? समीर हो, इतके पैसे कुठून गोळा करणार होत आपण? हा प्रश्न तर मलाही पडलाय, पण आपल्याला प्रयत्न करणं सोडून चालणार नाहीये. नाही, प्रयत्न तर करायलाच हवेत आपल्याला, पण काही ना काहीतरी करून मार्ग शोधावाच लागणार आहे आपल्याला. काय चाललंय? काय समीरा, हे कसलं टेन्शन आहे का? टेन्शन नाही, काहीच तसं काही नाही. काय समीरा, काहीतरी टेन्शन असल्याशिवाय तुम्ही असे चेहरे पाडून बसणार नाही. काय झालंय? काही नाही बाबा, ते स्वीट सिपचा सेल वाढवायचा आहे ना, ते मार्केटिंग आणि सगळं, त्यासाठी भांडवल लागणार आहे. तर मग ते कुठून आणायचं, कसं काय, तर ते बघत होतो आम्ही. अच्छा अच्छा, एवढंच ना? मला सांगा ना, हा किती लागणार पैसे मला सांगा. हे बघा, तुमच्या सेव्हिंगला तुम्ही अजिबात हात लावायचा नाही. हा, लक्षात ठेवा. मला सांगा, अमाऊंट सांगा मला, काहीतरी व्यवस्था करता येईल. बघू. नाही नाही बाबा, काही गरज नाहीये, आम्ही करतो काहीतरी. समीरा, बाबा म्हणते आणि उगाच एवढा औपचारिकपणा करताय तुम्ही. हा, सांगा सांगा मला अमाऊंट सांगा. तुम्ही मला अमाऊंट सांगितल्याशिवाय तुम्ही हलणारच नाही. आता सांगा मला. हा, 2.5-3 लाखापर्यंत लागतील. बस एवढेच? आणि मग एवढे पैसे काय कसेही जमा होतील. नका नका काळजी करू तुम्ही, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी एक काम करतो, माझ्या एका मित्राला भेटतो, तो करेल काहीतरी. होईल होईल, एवढ्या पैशांची व्यवस्था अगदी सहज होईल. नका काळजी करू. उद्याच त्याला भेटतो आणि एवढं तुमचं काम करून टाकतो. हा, अजिबात टेन्शन घेऊ नका. बघतो, आत्ताच फोन करून बघतो त्याला, उद्या तो आहे का ते, उद्या त्याला भेटता येईल. आलोच. काय करायचं यांचं?
स्वतः इतके आजारी आहेत, स्वतःच्या जीवासाठी पैसे गोळा करायचे तर ते नाही, पण मुलींच्या संसाराच्या सुखासाठी अगदी लगेच धडपड करणार. कसं सांगू, हे ठणठणीत बरं होणं ह्यातच आमचं सुख आहे. त्यांनी नीट राहावं, निरोगी राहावं यासाठी धडपड करतोय आपण. बाबा, तुम्ही आम्हाला खूप काळ आमच्या सोबत हवे आहात, हीच एवढीच मनापासून इच्छा आहे आमची. बाई मास्तर, सकाळी सकाळी न खाता पिता कुठे निघालात बाई? नाही, मी जरा एक महत्वाचं काम आहे त्यासाठी बाहेर जाऊन येतोय जरा. काल संध्याकाळी समीर आणि ओवी मला जरा थोडी काळजीत दिसले. त्यांना विचारलं मी, तर मला म्हणाले त्यांच्या बिझनेसच्या व्यवहारामध्ये थोडेफार पैसे त्यांना कमी पडत आहे. तर म्हणून मी माझ्या 1-2 मित्रांशी जरा बोलतो आणि त्यांची व्यवस्था काय ती करून येतो. ते बोलण्यासाठी म्हणून निघालोय मी, म्हणून जाऊ. सकाळी सकाळी कोणी कुठेही जायचं नाही बाई. काम काय असायचं तर असू दे तुमचं. खाण्यापिण्याचं काय, नाश्त्याचं काय? नाश्ता केला नाही तर गोळ्या कशा घेणार? गुपचूप तिथं बसा बाई. निघाले लगे जोळी घेऊन बाहेर. मित्र जर ऑफिसला निघून गेले ना तर माझी त्यांची भेट होणार नाही. नको होऊ दे बाई. नाही नको, निघालोय मी. नाही, त्या मित्राला कुठं जायचंय तिथं जाऊ दे, पण तुम्ही नाश्ता आणि गोळ्या घेतल्याशिवाय जायचं नाही, कळलं? तिकडं बसायचं. हा, पोरी नाश्ता बनवतायत ना बाई, तो खायचा, मग गोळ्या घ्यायच्या, मग कुठे जायचं तिकडे जा. बरं ठीक आहे, तुमचे हो दे. नाही, माझ्या समोर हो दे, तुमच्या मनासारखं. सांगते, तुम्ही बसा आधी. उशीर नाही तर मी आज जायची आणि तुम्ही पळून जायचा ते. मग बघा बसा इकडं. बाबांना नाश्ता देऊन ये. तू देतेस प्लीज? अगं मला समीर आणि आकाशला पण द्यायचं आहे, जा ना तू देऊन ये. हा मग ठीक आहे, मी त्यांना नाश्ता देते, तू बाबांना दे. मुक्ता जा म्हटलं ना. ओवीताई म्हणाली की बाबांसमोर कायम हसत राहायचं, त्यांना दुःखी चेहरा कधीच नाही दाखवायचा. पण हे कसं शक्य आणि कसं जमणार आहे तू सांग मला. बाबांना बघितलं, बाबांचा चेहरा बघितला की खूप वाईट वाटतं. आतून असं सतत काहीतरी तुटतंय असं जाणवतं. पोरकेपणाची भीती नकोशी वाटते ग ताई आता मला. त्या कल्पनेनेच रडायला येतं. त्यामुळे बाबांसमोर जायचं धीर नाही होत ताई. माझाही धीर नाही होते का, म्हणून म्हटलं तू तरी जा. काय चाललंय काकू? बाबांना नाश्ता द्यायचा धीर नाही होते आम्हा दोघींचा, आणि ओवीताई सारखं आम्हाला नाही जमणार. का नाही जमणार बाई? ओवी वाडकर मास्तरांची पोरगी आहे, तिला जमलं का नाही? तुम्हालाही जमलंच पाहिजे. बापाने एवढं धाडस दाखवलंय, तुम्हाला का नाही जमणार? आपण सगळ्यांनी मिळून हिम्मत गोळा करायची. हा, डोळ्यातनं एक टिपूसही येता कामा नाही बाई. आभाळा एवढा बाप आहे तो, पण पोरींच्या डोळ्यातला पाऊस नाही बघू शकणार. अरे झाला की नाही नाश्ता? बघ काय ते बोलवताना. ए वृंदा, बघ आवाज देत आहेत. जा नाश्ता घेऊन जा. हा मास्तर, आणतायत नाश्ता. सगळेजण आहेत खाली, सगळेजण बसलेत. जा नाश्ता घेऊन जा. खंबीर राहायचंय का नाही आपल्याला?
ती गरज आहे आता. हं? खंबीर राहायचं बाई एकदम. जा बा, जा नाश्ता.